सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. काल इंडियाची मॅच होती आणि मी मॅच तेवढी बघत नाही, खरं बोलते. माझा भाऊ बघते आणि माझा भाऊ खूप आनंदित होता की काल मॅच जिंकली, मॅच जिंकली, मॅच जिंकली. आणि त्याच्यामुळे मला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे की आपला भारत जिंकला मॅचमध्ये. ही काल भाऊचा धक्का झाला अँड मला डेफिनेटली जे 2 गेले, मतलब मला माहीत होतं की एकच जण जाणार आहे वगैरे म्हणून. तरी माझ्या डोक्यामध्ये मतलब काल जेव्हापासून आयुषची तब्येत बिघडली होती, तेव्हापासून माझ्या डोक्यात हाच चालू होता की आयुष दिसतच नाहीये. पहिला वीक त्याची तब्येत म्हणजे खराब झालेली होती, मतलब लास्ट 4th वीकमध्ये. आणि मग 5th वीकमध्ये बी सुद्धा तो दिसलेला नाही. अँड जेव्हा आयुष आला होता ना, मला असं वाटत होतं, मी खरं सांगते, की सिद्धार्थ शुक्लाच्या सीझन बघितल्या का तुम्ही बिग बॉस 13? तर मला खरंच वाटलं की हा सिद्धार्थ शुक्लाच्या कंपॅरिझनच्या लेव्हलचा बंदा आहे. मतलब अग्रेशन, स्मार्ट, कॅल्क्युलेटिव्ह, मतलब स्टँड कुठं घ्यायचा, बोलायचं कसं, समथिंग पॅकेज पूर्ण सिद्धार्थ शुक्लासारखा थोडा-थोडा दिसते पण नाही आयुष. आणि खूप सारे माझी मित्रमंडळी पण सुद्धा आयुष, आयुष करत होते, कारण की आयुषच्या सिरियली वगैरे त्यांनी बघितला होता. अँड मी आयुषच्या पाठीला होती, की भाई आयुष ना काहीतरी तोडणार आहे, काहीतरी फोडणार आहे. आणि जेव्हा तो कॅप्टन बनला, हळू-हळू त्याचा डिस्क्रिप्शन मधलं त्याचा हळू कॅरेक्टर दिसायला लागला. मला वाटलं की आत्ता खुलेल, आत्ता खुलेल, आत्ता खुलेल. आणि तन्वीसोबत जो अँगल भी होता ॲज अ फ्रेंडशिप या लव्ह अँगल बोल सकते, व्हॉटएव्हर स्टफ बोल सकते. भाई पण असं वाटत होतं की नाही, आता काहीतरी खुलेल, आता काहीतरी दिसेल. आता ह्याची पहिली कॅप्टन्सी फेल झाली, आता दुसऱ्या कॅप्टन्सीसाठी काहीतरी लढेल. परंतु जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क होता, जेव्हा राखी सावंत आली होती आणि चाबी जिंकायची होती, तेव्हा त्यांनी स्वतःच गिव्ह केलं. स्वतःच गिव्ह केलं, की मग ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, मग मी बनत नाही. ना आय वॉज एक्स्ट्रीमली शॉक, की आयुष सारखा मुलगा एवढा आता ह्याच्यामध्ये मतलब बिग बॉस सारख्या शो मध्ये आहे, चांगलं यंग आहे, चांगला दिमाग आहे, एवढा सुंदर दिसते, महाराष्ट्र ओळखते आणि सर्व पाहतात. चांगला चॉकलेट बॉय आहे, चांगला अँग्री मॅन बनल. आणि ह्या पहिल्या कॅप्टन्सी नंतर स्वतःच गिव्ह केलं त्यांनी, स्वतःच बुडी मारलं होतं स्विमिंग पूलमध्ये. आणि दुसरी इम्पॉर्टंट, जेव्हा नॉमिनेशन टास्क होता, जेव्हा त्यांनी एकामेकाच्या दात तोडायचे वगैरे होते, तो पीच करायला गेलाच नाही कोणाकडे, की मला वाचवा, स्वतःच्या संरक्षण करा. तो करणसाठी गेला. म्हटलं असते ना, पहिले स्वतःचं ऑक्सिजन घ्या, मग दुसऱ्यांना द्या. एवढा मोठा शो आहे, एवढा मोठा हे चान्सेस सर्वांना भेटत नाही आणि तुम्ही एवढा कॅज्युअली घेता. मतलब जो हा आयुषचा जो बिहेवियर होता ना, मला ॲज अ ऑडियन्स खूप खटकला, की एवढा मोठा शो आहे, ह्या शोसाठी तुम्ही जिद्द पाहिजे, की मला केलं पाहिजे, मी पहिले वाचणार पाहिजे, मी कशा दिसेन, मला काय करायला. काहीच नाही. म्हणजे तो हार मानूनच गेला होता, लिटरली हार मानलेच होते त्याने. आणि दुसरा आपला करण भाऊ, करण सोनवणे वहिनी, मी ह्याचे खूप व्हिडिओ बघितलेली आहे लॉकडाऊनमध्ये वगैरे म्हणा, किंवा जे बी ट्रेंडिंगमध्ये त्याचे व्हिडिओ जातात. आणि जेव्हा बिग बॉस शोमध्ये आला, मला असं वाटलं होतं की एक हप्ता बघते, मग कसा होईल त्याचा बघेल. आणि तो खूप कॉन्फिडंट होता. खूप कॉन्फिडंट. त्याचे फॅन बेस म्हणा, त्याचे मित्रमंडळीचे बाहेरचा सपोर्ट म्हणा, खूप कॉन्फिडंट होता. परंतु मला वाटलं की ठीक आहे ह्याला, कारण की हा वहिनी वगैरे चांगलं कॅरेक्टर प्ले करते, एंटरटेनिंग राहू शकते. जेव्हा रुचितासोबत पहिल्यांदा त्याची झगडी झाली होती चाबीसोबत, आणि चाबीमध्ये करणने ट्विस्ट केला होता, की त्याने चाबी दिलीच नाही, स्विमिंग पूलचं पाणी पिलं होतं. तेव्हा मला वाटलं की भाई करण बहुत स्मार्ट आहे. बहुत स्मार्ट आहे भाई तो. मतलब त्याच्यासोबत आपण चुगलीबाजी नाही करू शकत. तो बहुत स्मार्ट प्लेनं गेम खेळला आणि पहिल्याच वीकमध्ये त्यांना आपला गेम दाखवलं होतं. सो आय वॉज एक्स्ट्रीमली एक्साइटेड, की हा काहीतरी फाडणार आहे, आता काहीतरी करणार आहे. 2nd वीक, 3rd वीक, 4th वीक, 5 वीक फक्त आपला कोण्यामध्ये बाल्कनी में जाऊन फक्त कॅल्क्युलेशन्स करणे. प्राजक्ता, आयुष आणि करण फक्त अशा गोष्टी करत होते, ॲज अ ऑडियन्स कधीच समजत नव्हते. मतलब ते कॉमेडीवाले समजत होते, पण काही काही गोष्टी ते असे बोलत ना, तर काहीच समजत नव्हते. आणि करणला किती वेळा भाऊच्या धक्क्यावर म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणजे असते ना, की यार भाऊच्या धक्क्यावर आपल्याबद्दल काही बोललं गेलेलं नाहीये, काही बोलत नाहीये, आपण असं मागेच राहत आहोत, किंवा काही आपली चर्चा होत नाहीये, तेव्हा तरी समजते. परंतु त्यांचा तिघांचाही प्राजक्ता का बरं दिसते, प्राजक्ता आयुषीमुळे आणि राखी सावंतमुळे दिसायला लागलेली आहे. बाकी प्राजक्ताचा स्वतः काही गेम नाहीये, खरं सांगाल तर प्राजक्ताचा काही गेम नाहीये. फक्त अनुश्री बरे त्याच्या झगडा होते, आणि राखी सावंत जेव्हापासून आलेली आहे, प्राजक्ताच्या मागे लागलेली आहे, काहीतरी कर ग, काहीतरी दिस ग, दुसऱ्यांचे कामं नको करूच, स्वतःचे काम आहेत कर, बाकीचे कामं नको करू, थोडा मेकअप कर. ते काही ना काही टवसत असते प्राजक्ताला, काही ना काही करत असते, तर प्राजक्ता दिसत आहे. परंतु जो आयुष आहे, आणि सॉरी करण आहे आणि आयुष आहे, फक्त हे अनालिसिस करतात. आपला करण फक्त अनालिसिस करत होता, की असं आहे, मग असं कॅल्क्युलेशन, मग असं. हे करण्यापेक्षा कधी त्यानं मी काही कॅल्क्युलेशन वगैरे करत नाही, एंड ऑफ द मोमेंटमध्ये जो होईल तो होईल, मी बघल्या जाईल. त्यानं तो केलं नसतं, काहीतरी बोललं असतं, काहीतरी एंटरटेनिंग केलं असतं ना, तो भाई नक्की पब्लिक एवढी मागची एवढी पब्लिक त्याला सपोर्टिव्ह होती. आणि लिटरली तो शो मध्ये राहिलेला टॉप 5 मध्ये जाणारा मुलगा होता, टॉप 5 मध्ये. कारण की जो पब्लिक आहे आणि जे लोक आहेत त्याला प्रेम करतात, लिटरली प्रेम करतात. आणि तो का बरं गेला, फक्त कॅल्क्युलेशन करणे, काही बोलणे नाही. अरे बिग बॉस शो कसा आहे, 1 घंट्याचा एपिसोड करते. तुम्हाला 1 घंट्यामध्ये माझी फुटेज कशी लागल, मी काय एंटरटेनिंग करू शकतो, माझ्या पर्सनॅलिटीनुसार मी लोकांना काय दाखवू शकतो.
तोच गेम आहे. हा मनोरंजनाचा, एंटरटेनमेंटचा हा सीरियस गेम नाहीये. मनोरंजन करणे, एंटरटेन करणे, भांडण करणे, काही मुद्दा पटला नाही, काहीतरी बोलणे, हा दिसण्याचा गेम आहे. तुम्ही जेवढे दिसाल तेवढे विकाल अशी गोष्ट आहे. आणि करण लिटरली करणचा गेम चांगला असला असताना मला वाईटनेस वाटला होता. पण मला माहित होतं की करण नसला या असल्या ह्या घरामध्ये काही फरक नाही पडत. आयुष असला या नसला काही फरक नाही पडत आणि तेच झालेलं आहे. करण आणि आयुष हे खूप स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट होते आणि एवढे स्ट्रॉंग कंटेस्टंट वीक आखरीच्या सीझनमध्ये मतलब आखरी टाईमपर्यंत राहतात आणि हे लवकरच गेले लिटरली. दुसरी गोष्ट राकेश बापट म्हणजे राकेश दादाबद्दल खूप न्यूज येत होते आणि मी स्वतः म्हटलेली होती की जाणार आहे वगैरे वगैरे म्हणून आणि मला खूप दुःख होईल कधी तो गेला तर. माझ्या दिव्यानंतरचा सपोर्ट फक्त राकेश बापटला आहे. कारण की ज्या प्रकारे तो भाऊ खेळते ना राकेश बापट, की तुम्ही गेम म्हणा, कोणासोबत बोलणं बघा, त्याची वागणूक बघा, त्याची पर्सनॅलिटी बघा, आपले लिमिटमध्ये कसा राहणे, बोलणे कसं, काय करायचं आणि आय लव्ह इट राकेश दादा. लिटरली आय लव्ह इट. मतलब त्याला कोणी तो गेमही व्यवस्थित खेळते, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. जेव्हा त्याला बघतो तेव्हा चांगलं वाटते आणि दिव्यानंतर मला तो खरंच आवडते. लिटरली मला त्याच्यासाठी मी वोट वगैरे करते. तो खूप छान गेम खेळते. आता तरी तो छान गेम खेळत आहे. आता पुढे कसा खेळेल तर नक्की आपण त्याच्यावर चर्चाच करू. परंतु अशा होत्या. तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू गाईज.